नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी चॅप्टर नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम याचा अभ्यास करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक बेल हा जो शेवटचा घटक आहे या चॅप्टरमधला त्याचा अभ्यास करणार आहोत. आता इथे तुम्हाला एक इलेक्ट्रिक बेलची संपूर्ण डिझाईन ती कशा पद्धतीने तयार केलेली असते हे तुम्हाला दिसत आहे. म्हणजे जेव्हा आपण ती ओपन करून बघतो तेव्हा आतमध्ये आपल्याला ही सगळी त्याचं डिझाईन अशा पद्धतीने दिसतं. आता आपण बघूयात की ती काम कशा पद्धतीने करते. इथे तुम्हाला त्यांनी एक कृती करायला सांगितली की एक जुनी खराब झालेली इलेक्ट्रिक बेल घ्या आणि ती ओपन करा. म्हणजे तिचं जे आउटर कव्हर असतं ते बाजूला काढा आणि मग आतमध्ये तुम्हाला या पद्धतीमध्ये तिचं डिझाईन दिसेल. आता ही काम कशी करते आपण बघूयात. तर इथे तुम्हाला काही कॉपर वायर दिसते की ती एका आयर्न पीसवरती तिला गुंडाळलेली आहे. म्हणजे एक लोखंडी जे एक पीस घेतलेला आहे त्यांनी तुकडा लोखंडाचा, त्या लोखंडाच्या तुकड्याभोवती ही जी वायर आहे कॉपर वायर ती काय आहे गुंडाळलेली आहे. आता ही जी कॉईल जी आहे ती कशाचं काम करते, इलेक्ट्रोमॅग्नेटचं काम करते. तर हे आयर्न स्ट्रीप जे आहेत म्हणजे ह्या इथे ही जी दिसते ही आयर्न स्ट्रीप तुम्हाला, ही आयर्न स्ट्रीप ती कशावरती फिट केलेली असते, इलेक्ट्रोमॅग्नेटला मॅग्नेटच्या तिथे ती फिट केलेली असते. ही तुम्हाला दिसतंय बघा इथे. मग आता जेव्हा हा स्क्रू हा कॉन्टॅक्ट स्क्रू जो आहे तो जेव्हा हा कॉन्टॅक्ट स्क्रू म्हणजे हा जेव्हा ह्या स्ट्रीपच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे टच करतो तिला, हा कॉन्टॅक्ट स्क्रू ह्या आयर्न स्ट्रीपला काय करतो, टच करतो. मग आणि जेव्हा इलेक्ट्रिक करंट त्याला जेव्हा इलेक्ट्रिक सर्किट जेव्हा त्याला कनेक्ट झालेलं असतं, म्हणजे इथे तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे बघा. इथे हे इलेक्ट्रिक करंट ही की आहे, इथे की म्हणजेच बटन आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याचे सर्किटचे टर्मिनल्स आहेत. आणि जेव्हा याच्यातनं जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास होते तेव्हा काय होतं, हा स्क्रू जो आहे तो काय आहे या स्ट्रीपच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि कॉईल काय आहे ती मॅग्नेटचं काम करते आणि ती काय करते, ह्या आयर्न स्ट्रीपला काय करते, तिच्याकडे आकर्षून घेते. आणि त्यामुळे हा जो स्ट्रायकर आहे इथे, हा स्ट्रायकर ह्या गॉंगवरती आवाज म्हणजे धडकतो ह्याला आणि त्याच्यामुळे काय होते, आवाज तयार होतो म्हणजेच बेल वाजते. त्यामुळे काय होतं, हा स्ट्रायकर ह्या गॉंगवरती हिट झाल्यामुळे एक आवाज तयार होतो आणि ह्याच वेळेला काय होतं, हा कॉन्टॅक्ट स्क्रू काय आहे मग तो ह्या आयर्न स्ट्रीपचा त्याचा कॉन्टॅक्ट काय होतो म्हणजे त्याच्यापासून तो दूर होतो. जेव्हा हा स्ट्रायकर ह्या बेलवरती जेव्हा धडकतो तेव्हा हा कॉन्टॅक्ट स्क्रू आणि ह्या आयर्न स्ट्रीपमधला कॉन्टॅक्ट लूज होतो आणि त्याच्यातला जो करंट असतो तो काय होतो, थांबतो. मग ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं, हे इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे ते त्याचं मॅग्नेटिझम लूज करतं म्हणजे सोडून देतं आणि आयर्न स्ट्रीप काय होते, ती पुन्हा तिच्या जागेवर जाते आणि कॉन्टॅक्ट स्क्रूच्या ती पुन्हा एकदा कॉन्टॅक्टमध्ये येते. आणि मग जेव्हा परत एकदा ह्याच्यामध्ये मग काय होतं, इलेक्ट्रिक करंट काय होतो पुन्हा एकदा साठवल्या जातो आणि जेव्हा परत एकदा स्ट्रायकर ह्या गॉंगवरती पुन्हा काय होतं, त्याला धडकतो, त्यावेळेला काय होतं, पुन्हा एकदा ही जी पूर्ण प्रोसेस आपण आत्ता बघितली ती त्या पद्धतीने पुन्हा एकदा ती प्रोसेस होते आणि तिथे साऊंड म्हणजे जो आवाज आहे बेलचा तो तयार होतो आणि बेल काय होते, वाजते. म्हणजे आपल्याला कळतं की बेल वाजलेली आहे. तर अशा पद्धतीने ही इलेक्ट्रिक बेलचं कार्य आहे, अशा पद्धतीने इलेक्ट्रिक बेल कार्य करते. तर विद्यार्थी मित्रांनो, मला अशी आशा आहे की हा चॅप्टर तुम्हाला लक्षात आला असेल. काही समजलं नसेल तर पुन्हा एकदा याचे व्हिडिओ तुम्ही बघा, समजून घ्या आणि याच्या खालची एक्सरसाइज सोडवा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.